नमस्कार. जुमीज किचनमध्ये आज मी आपल्याला प्रसिद्ध असं कोलंबीचं कालवण दाखवणार आहे. ह्या मी 600 ग्रॅम कोलंबी घेतलेली आहे आणि ते सोलून साधारण 500 ग्रॅम झालेलं आहे. त्याचं आपण कालवण करूया. आता कालवणासाठी लागणारं हे 1 वाटी खोबरं आहे. ते मी मिक्सरमध्ये घालून घेते. म्हणजे नारळाचा एक अर्धा भाग मी खोबरं घेतलेलं आहे. 1 वाटी भरून घेतलेलं आहे. आता ते या खोबऱ्यातच आपण मीठ घालायचं. कालवणाला जेवढं लागेल तेवढं. ते आपल्या चवीनुसार घाला. हळद अर्धा चमचा घालायची. लाल मिरचीची पूड 1 चमचा घालायची. धणे 1 चमचा घालायचे. काळी मिरी 1 छोटा चमचा घ्यायचा आणि घालायची तेवढं. ह्याच्यात तांदळाचं पीठ घालतात. हे 1 छोटा चमचा भरून घेतलेला आहे. आणि चिंच 1 छोटा चमचा भरून. आणि हे सर्व आपण एकत्र वाटून घेऊया. वाटताना त्याच्यात गरम पाणी घालूया. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, सगळं वाटण एकदम बारीक वाटलं जातं. आणि मिक्सरला लावून घेऊया. आता हे खोबरं मी वाटून घेतलेलं आहे. खोबरं असं छान वाटून झाल्यावर, गुळगुळीत झाल्यावर, म्हणजे खोबरं एकदम गुळगुळीत झाल्यावरती आपण ह्याच्यात अर्धा कांदा घालायचा. आधी जर कांदा घातला असता तर खोबरं बारीक वाटलं जात नाही. आता पुन्हा वाटून घ्यायचं. आता पॅन तापत ठेवला आहे. त्याच्यात 1 मोठा चमचा तेल घालून घेतलेला आहे. आधी आपण ही कोलंबी आहे ती परतून घेऊया. ही साधारण कोलंबीला वेळ लागत नाही, त्यामुळे 2-3 मिनिटात परतून होती. आता ही कोलंबी आपण परतत आहोत. पण मी ही कोलंबी जेव्हा कच्ची होती त्यावेळेस मी त्याला हळद मीठ लावून 2 तास मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर मग ही आता आपण टाकली की परतली गेली की आपण काढून घ्यायची. आता मी ही काढून घेते. हा आपल्याला मी पॅन घेतलेला आहे. ते तेल जे उरलेलं आहे त्याच्यातच मी हे वाटण घालून घेते. आता ह्याच्यात आपण पाणी घालून घेऊया. पाणी हे नेहमी गरम घालायचं. आता मी हे पाणी घालून घेते. आता ही एक उकळी येईस तोपर्यंत जरा ढवळून घ्यायचं. आता हे कालवण आपण जे करतो आहोत ते सतत ढवळायचं, कारण ते खोबऱ्याचं आहे, फुटण्याची शक्यता असते. आता मी एक वाटी नारळाचं जाड दूध काढून घेतलेलं आहे. ते आपण याच्यात घालूया.
आता मी 1 वाटी नारळाचं जाड दूध काढून घेतलंय ते ह्याच्यात घालूया. आणि हे ढवळत राहायचं, याला उकळी येईस तोपर्यंत. आता थोडं उकळायला सुरुवात झालेली आहे. मी ह्याच्यात कोलंबी घालून देते. आता कोलंबी आपली ऑलरेडी अर्धी शिजून झालेली आहे, त्यामुळे उकळी येईस तोपर्यंत कोलंबी पूर्ण शिजेल. पण हे सतत ढवळत राहा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन बटन क्लिक करा. हे असं सतत ढवळायचं, कारण ते फुटता कामा नये. आणि हे गोवा, मेंगलोर या साईडला लोक जेव्हा जेव्हा जातात तेव्हा हे कालवण खाल्ल्यावर त्यांना नेहमी हेच कालवण खावंसं वाटतं. इतकं हे कालवण लागायला सुंदर लागतं. आपण जरूर करून बघा. आता हे आपलं कालवण तयार झालेलं आहे. त्याला चांगली उकळी आलेली आहे. हे बघा वाफा येत आहे. आता आपण बंद करून ठेवूया. आणि हे गॅसवरनं लगेच खाली काढा, नाहीतर फुटण्याची शक्यता असते. आता मी हे प्लेटिंग करून घेते. आपलं हे प्रसिद्ध असं कोलंबीचं कालवण तयार झालेलं आहे. पिवळी करी तयार आहे. धन्यवाद.